ॲस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राजकीय. सुरू करूयाचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे. बिहार नावाचं जे काही आपल्या देशातलं राज्य आहे, त्या राज्यानं देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची जातनिहाय जनगणना केली आणि त्याच्यातल्या सर्वेक्षणातली आकडेवारी देखील आपल्याला उपलब्ध झालेली आहे. सो सर्व वर्तमानपत्रांमध्ये पहिल्याच पानावर ही बातमी आलेली होती. त्यामुळं भविष्यात तुमच्या ज्या काही पूर्व मुख्य परीक्षा होतील त्याच्यावरती या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. ओके, सो हेडिंग आहे बिहार जातनिहाय जनगणना. आता हे जातनिहाय जनगणना म्हणजे काय, तर त्या राज्यातल्या ज्या काही जाती उपजाती आहेत त्यांची सेपरेट लोकसंख्या काउंट करणं, सेपरेट लोकसंख्या काउंट केल्यानंतर प्रत्येक कुटुंबांचं संरक्षण करणं, त्या सर्वेक्षण करणं, त्या कुटुंबामध्ये किती पदवीधर आहेत, किती पोस्ट ग्रॅज्युएट लोक आहेत, किती डॉक्टरेट केलेले लोक आहेत, साक्षरता किती आहे, गरीब कुटुंब किती आहेत, ह्या सगळ्यांचं सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून त्याला बिहार जातनिहाय जनगणना असं म्हटलेलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. 2 ऑक्टोबर हे महत्त्वाची तारीख आहे. याच दिवशी महात्मा गांधी यांची जयंती देखील असते. जातनिहाय जनगणना करणारं देशातलं हे पहिलं राज्य आहे. आयोग तुम्हाला सिंगल लाईनला फार सोपा प्रश्न देखील विचारू शकतं की जातनिहाय जनगणना करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं, तर ते आहे बिहार. आता हे जे काही जनगणना झाली किंवा सर्वेक्षण झाले, त्या सर्वेक्षणातले निष्कर्ष आपण त्या ठिकाणी बघूयात. राज्याची एकूण लोकसंख्या 13,07,25,310 इतकी आहे. ओव्हरऑल राज्याची लोकसंख्या. टोटल 214 जातींची सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आहेत 22, अनुसूचित जमाती 32, मागासवर्गीय 33, अत्यंत मागासवर्गीय 113 आणि उच्च जाती 7. सो टोटल 214 जातींचं सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जातनिहाय प्रमाण आणि लोकसंख्या, कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता की त्या राज्यामध्ये पर्टिक्युलरली XYZ जातीची लोकसंख्या किती त्या ठिकाणी आहे. ओके, सो जर अति मागास बघितलं, एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस, तर त्यांची लोकसंख्या आहे 4,70,80,514 आणि एकूण लोकसंख्येच्या प्रमाण आहे 36%. हे थोडं तुम्हाला 2 आकडे लक्षात ठेवायचे आहेत. आयोग प्रश्न विचारू शकतो या ठिकाणी. अति मागास म्हणजे एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस आहेत 4,70,00,000. नंतर बॅकवर्ड क्लासेसमध्ये म्हणजेच मागासवर्गीय किती आहेत, तर मागासवर्गीय आहेत 3,54,63,936 आणि एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण जे आहे ते 27.12. हे पहिल्या 2 जातींची आकडेवारी तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे, कारण एकूण लोकसंख्येपैकी जास्त प्रमाण हे अतिमागास आणि मागास जातींचं त्या ठिकाणी आहे. अनुसूचित जातीचं प्रमाण त्या ठिकाणी आहे 19.65%. 2,56,00,000 इतकी लोकसंख्या आहे. अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे 21,99,000 आणि सर्वसाधारण गटातली लोकसंख्या आहे 2 कोटी. ओके, सो साधारणपणे अशी आकडेवारी त्या ठिकाणी आहे. आणि ही 2 जी आकडेवारी आहे अतिमागास आणि मागासची, ती आकडेवारी चांगली लक्षात ठेवा. एकूण इतर मागासवर्गीय, एकूण ओबीसी म्हणजे त्याच्यामध्ये EBC पण येतात आणि BC पण येतात. सो एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस आणि बॅकवर्ड क्लासेसला आपण OBC जर म्हटलं, अदर बॅकवर्ड क्लासेस, तर त्यांची लोकसंख्या जवळजवळ आहे 8,25,44,450 आणि हे एकूण लोकसंख्येच्या प्रमाण आहे 63.14 कोटी. कारण आपण मगाशी बघितलं 14%, कारण मगाशी आपण बघितलं की साधारणपणे 13 कोटी इतकी बिहारची लोकसंख्या आहे. त्याच्यापैकी 8 कोटी लोक त्या ठिकाणी OBC कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी आहे. सो हे 2 पहिले आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. ओके, हे एक इन्फोग्राफिक्स टाकलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रमाण दिलेलं आहे 36%, 27% वगैरे. ओके, सो बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये किंवा तुम्ही जे रेफरन्सेस वाचता त्याच्यामध्ये थोडीफार आकड्यांची इकडे तिकडे फरक असू शकतो. 36 पॉईंट असू शकतं किंवा 27 पॉईंट वेगळं काहीतरी असू शकतं, परंतु हे फिगर्स बरोबर धरलेले आहेत मी. 27% असेल, 36 असेल, पॉईंट मध्ये काही इकडे तिकडे तुम्हाला फरक देखील इकडे तिकडं जाणवेल. ओके, येस. सो हे इन्फोग्राफिक्स त्या ठिकाणी आहे. जर सर्वाधिक लोकसंख्येच्या 5 जाती बघायला गेलं या सर्वेक्षणानुसार, तर यादव सर्वात जास्त आहेत. ओके, सो यादव ही एक जात आहे तिथं OBC मध्ये. सो यादवांचं प्रमाण तिथं जास्त आहे 14.26%. नंतर आहेत दुसाद 5.31%, सांभार त्यांना रविदास देखील म्हटलं जातं ते आहेत 5.25%, कुशवाह कोयरी म्हटलं जातं 4.2% आणि ब्राह्मण आहेत 3.65%. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एकूण सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे, यादवांचं प्रमाण जास्त आहे 14.26%.
ओबीसी मधील सर्वाधिक उपजाती. ओके, सर ओबीसी जर बघायला गेलं, कारण आपण बघितलं 63% पॉप्युलेशन ही ओबीसीची आहे, तर ओबीसी मध्ये सर्वात जास्त कोण आहेत? ऑब्व्हियसली यादव हे तिथं ओबीसी आहेत, त्यामुळे यादवांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. वरती पण आपण मेन्शन केलेलं आहे. ओके, सवर्ण जर बघायचे असतील, आपण त्याला सर्वसाधारण म्हणतो, त्याच्यामध्ये सर्वाधिक जाती कोणत्या आहे? ब्राह्मणांचं प्रमाण सर्वसाधारण गटामध्ये जास्त आहे, 3.65% ब्राह्मण आहेत, राजपूत 3.45% आहेत आणि भूमिहार 2.86% आहे. सो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकूण लोकसंख्या जर धरायची झाली त्या राज्याची, तर त्याच्यामध्ये यादवांचं प्रमाण जास्त आहे, प्लस ओबीसी मध्ये पण यादवांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. ओके, धर्मनिहाय प्रमाण जर तिथं हिंदू बघायचं असेल तर हिंदूंचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे, बहुसंख्याक आहेत, 81.99% म्हणजे साधारणपणे 82%. मुस्लिमांचं प्रमाण आहे 17%. बुद्धांचं प्रमाण आहे 3 नंबरला, सो 0.08%. लक्षात ठेवा, 1 नंबरला हिंदू, 2 नंबरला मुस्लिम आणि 3 नंबरला आहेत बुद्ध. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे, बुद्धांचं प्रमाण बिहारमध्ये 3 नंबरला त्या ठिकाणी आहे. देशाची राज्याची साक्षरता ही 68.84% इतकी आहे. याचा अर्थ 31.16% लोक निरक्षर आहेत, इलिटरेट आहेत. पदवीधरांचं प्रमाण 6.47% आहे. पदव्युत्तर पदवीधरांचं प्रमाण 0.82% आहे. सरकारी नोकरी जवळजवळ 1.57% लोकांना आहे. 1.22% लोक खाजगी नोकरीमध्ये त्या ठिकाणी आहेत. इतर लोकांना स्वतःचा काहीतरी रोजगार वगैरे असेल, काही शेतकरी असतील. शेड्यूल कास्टमध्ये 42.93% गरीब कुटुंब आहेत. शेड्यूल ट्राईब्समध्ये 42.7% आहेत. ओबीसीमध्ये 33% गरीब कुटुंब आहेत. तर सर्वसाधारणमध्ये 25.09% इतके गरीब कुटुंब त्या ठिकाणी आहेत. गरिबांचं प्रमाण नाही, एकूण कुटुंबापैकी गरीब कुटुंबांचं प्रमाण मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो या न्यूजमध्ये सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं की बिहार हे जातनिहाय जनगणना करणारं देशातलं पहिलं राज्य आहे. राज्याची एकूण लोकसंख्या 13 कोटी आहे. अतिमागास लोकांचं प्रमाण आहे 4.70 कोटी, लोकसंख्या आहे 4.70 कोटी. 36% इतकं प्रमाण आहे. मागासवर्गीयांचं आहे 3.54 कोटी, 27.12. आणि ओबीसी, ईबीसी आणि बीसीचं एकत्रितन वर्गन करायचं असेल तर 63.14% लोक आहेत. ओके, आणि यादवांचं प्रमाण त्या ठिकाणी आहे. सवर्णांमध्ये ब्राह्मणांचं प्रमाण जास्त आहे. हिंदूंचे पॉप्युलेशन त्या ठिकाणी जास्त आहे. ओके, जशी बिहारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केलेली आहे, अगदी तशाच प्रकारे बिहारनंतर दुसरं राज्य आहे ज्यानं अशा प्रकारे जातनिहाय जनगणनांची करण्याची घोषणा केलेली आहे, ते आहे राजस्थान. सो असा पण प्रश्न विचारू शकतं की बिहारनंतर जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करणारं राज्य आहे राजस्थान. जसं राज्यस्तरावर पहिल्यांदाच अशा प्रकारे जातनिहाय जनगणना केलेली आहे, त्याच्या अगोदर राष्ट्रीय स्तरावर देखील जातनिहाय जनगणना झालेली आहे. पहिल्यांदा झाली होती 1931 मध्ये आणि दुसऱ्यांदा झाली सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना 2011. त्याला SECC असं देखील म्हणतात बघा, SECC सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011. जेव्हा 2011ची रेग्युलर सेन्सस झाली होती, त्याच सेन्ससमध्ये ही सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस त्या ठिकाणी झालेली होती. आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती, या जनगणने अंतर्गत जी काही माहिती मिळालेली आहे त्याला इम्पिरिकल डेटा असं म्हणतात बघा, इम्पिरिकल डेटा. ओके, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बिहार आणि राजस्थान नंतर आता बऱ्याच राज्यांनी असा विचार मांडलेला आहे, इव्हन महाराष्ट्र राज्य पण भविष्यामध्ये अशा प्रकारे जातनिहाय जनगणना त्या ठिकाणी करू शकतात. सध्याच्या आरक्षणाचे मुद्दे असतील, ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण असेल, याच्या मुद्द्यावर कदाचित भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील अशी सेन्सेस होऊ शकते. ओके, संक्षिप्त घडामोडी आपण त्या ठिकाणी बघूयात. केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एका राष्ट्रीय निवडणूक दूताची किंवा नॅशनल आयकॉनची नियुक्ती केलेली आहे, तो आहे राजकुमार राव. ओके, राजकुमार राव जो काही चित्रपट अभिनेता आहे त्याची निवडणूक आयोगानं राष्ट्रीय निवडणूक दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. नंतर काही राज्यांनी काही लोकांना काही विशिष्ट ठिकाणी रिझर्वेशन दिलेलं आहे, ते आपण बघूयात. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना जे काही मागासवर्गीय आहेत त्यांना 33% रिझर्वेशन देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतलेला आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांना 33% रिझर्वेशन देण्याचा निर्णय नागालँडने दिलेला आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही असं शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. ह्या ज्या काही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये 33% रिझर्वेशन ओबीसीला म्हणजे मागासवर्गीयांना कुणी दिलेलं आहे तर कर्नाटकने दिलेलं आहे. आणि 33% रिझर्वेशन विमेनला दिलेलं आहे, त्या ठिकाणी कोणी नागालँडला. असं शॉर्टमध्ये लिहून ठेवा.
शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 33% रिझर्वेशन कर्नाटकने दिले. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% रिझर्वेशन महिलांना नागालँडने दिलेलं आहे. असं शॉर्टमध्ये तुम्ही लिहू शकता. ओके. नंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% रिझर्वेशन देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं त्या ठिकाणी दिलेला आहे. नंतर जे काही EWS आहेत, इकॉनॉमिक विकर सेक्शन, त्यांना ज्या काही ज्युडिशियल सर्व्हिसेस आहेत, न्यायिक सेवा आणि राज्य सरकारचे जे काही लॉ कॉलेजेस आहेत, त्यांना त्या लॉ कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये 10% रिझर्वेशन देण्याचा निर्णय बिहारनं दिलेला आहे. सो सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% रिझर्वेशन मध्य प्रदेश आणि जे काही EWS आहे त्यांना लॉ कॉलेजेसमध्ये किंवा ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये 10% रिझर्वेशन देण्याचा निर्णय बिहार राज्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर जी काही राज्यातील मुस्लिम समुदाय आहेत त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितींचं मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर सप्तपदी नावाचा एक समारंभ त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी आहे विवाह करत असताना. सो अलाहाबाद उच्च न्यायालयाला असा एक मध्यंतरी निर्णय दिलेला आहे की सप्तपदी समारंभ आणि इतर विधी केल्याशिवाय कोणताही हिंदू विवाह विधिवत ठरू शकत नाही, असा अलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे. राजस्थानमध्ये नवीन 3 जिल्ह्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मालपुरा, सुजनगड आणि कुचमन नावाचे जिल्हे आहेत. त्यामुळं राजस्थानमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ही 53 इतकी झालेली आहे. नंतर मध्य विभागीय परिषदेची 24वी बैठक जी आहे ती नरेंद्रनगर उत्तराखंडमध्ये पार पडलेली आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे ज्या काही रिजनल काउन्सिल आहेत, आपण त्याला विभागीय परिषदा म्हणतो, त्या विभागीय परिषदांचा पदसिद्ध अध्यक्ष हा केंद्रीय गृहमंत्री असतो आणि अमित शहा देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यामुळं या ठिकाणी ते अध्यक्ष होते. ही जी काही मध्य विभागीय परिषद आहे त्याच्यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश होतो. जसं मध्य विभागीय परिषद आहे तशी उत्तर विभागीय परिषदेची 31वी बैठक ही त्या ठिकाणी अमृतनगर पंजाब या ठिकाणी पार पडली. इथं पण अमित शहा त्या ठिकाणी अध्यक्ष होते. या उत्तर विभागीय परिषदेमध्ये कोणती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्याच्यामध्ये पंजाब आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख आणि चंदीगड असे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके. पण प्रायमरी गोष्ट एवढीच लक्षात ठेवा, मध्य विभागीय परिषदेची 24वी बैठक नरेंद्रनगरला आहे आणि उत्तर विभाग परिषदेची बैठक त्या ठिकाणी अमृतसरला पार पडलेली आहे. ओके. येस. नंतर तामिळनाडूमध्ये तंजावर नावाचं ठिकाण आहे. तिथं एक्कनकोट्टई नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेचं नामकरण डॉक्टर MS स्वामीनाथन कृषी महाविद्यालय आणि संशोधन संस्था असं केलेलं आहे. MK स्टॅलिन जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अशी घोषणा केलेली आहे. नंतर निवडणूक आयोगानं 5 राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा कोणती राज्य आहेत. छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, तेलंगणा आहे आणि मिझोराम आहे. ओके. आणि कंसामध्ये मी विधानसभेच्या जागा दिलेल्या आहेत. छत्तीसगड 90 जागा, मध्य प्रदेश 230 जागा, राजस्थान 200 जागा, तेलंगणा 119 आणि मिझोराम 40 जागा त्या ठिकाणी आहे. आसाम राज्यातील 35वा जिल्हा म्हणून बालाजी या जिल्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. नंतर KTB भारत हे हम नावाचे एक ॲनिमेशन फिल्म त्या ठिकाणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं रिलीज केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय संदर्भ आहे तर आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बऱ्याच लोकांनी योगदान दिलेलं आहे, परंतु काही लोकांचं योगदान विस्मृतीत गेलेलं आहे किंवा उपेक्षित राहिलेलं आहे. बऱ्याच लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, पण काही लोक आपण विसरून गेलेलो आहोत. सो स्पेशली जे काही महिला आणि आदिवासी लढवय्ये होते त्यांच्या जीवनावर आधारित केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक ॲनिमेशन फिल्म तयार केलेली आहे. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांचा इतिहास आपल्याला माहीत नाही. स्पेशली अशा महिला आणि आदिवासी लढवय्ये त्यांच्यावर हे ॲनिमेशन फिल्म आहे. त्याचं नाव आहे क्रिश, त्रिश अँड बाल्टी बॉय. त्याला कंसामध्ये KTB असं देखील म्हटलं जातं, भारत हे हम. ओके. सो ही एक ॲनिमेशन फिल्म आहे, माहिती असू द्या. ओके. नंतर हा मुद्दा थोडा अलीकडे जास्त चर्चेत आहे. एका लोकसभेच्या महिला खासदार आहे, त्यांचं नाव आहे महुआ मोइत्रा. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या त्या लोकसभेच्या खासदार आहेत आणि त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत की त्यांनी एका उद्योगपतीकडून पैसे घेऊन पैशाच्या बदल्यामध्ये लोकसभेमध्ये काही प्रश्न विचारलेले होते. सो उद्योगपती दर्शन हिराज नंदानी यांच्या सांगण्यावरून पैसे घेऊन लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्याचे आरोप
खालीपैकी कोणत्या महिला खासदारांवर करण्यात आलेले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महुआ मोइत्रा. लोकसभेची एक इथिक्स कमिटी असते, त्या इथिक्स कमिटीच्या समोर सध्याला या प्रकरणाची सुनावणी त्या ठिकाणी सुरू आहे. सो एवढं लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्याचा आरोप पैसे घेऊन कुणावर करण्यात आलेला आहे? महुआ मोइत्रा, आणि त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. नंतर 49वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस जी आहे ती डेहराडून मधल्या वन संशोधन संस्थेमध्ये पार पडली. प्रमुख पाहुणे अमित शाह होते. उत्तराखंड पोलिसांनी त्याचे आयोजन केलं. पोलिसिंग इन अमृतकाल अशी त्याची थीम त्या ठिकाणी आहे. नंतर ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे एकूण चौथं तर ईशान्य भारतातील दुसरं राज्य आहे त्रिपुरा. याच्या अगोदर उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये ई कॅबिनेट प्रणाली लागू केली होती. ई कॅबिनेट म्हणजे जे काही कॅबिनेट च्या मीटिंग्स वगैरे होतात त्या सगळ्या डिजिटल पद्धतीनं होतील. कोणीही कागदांचा वापर त्या ठिकाणी करणार नाही. सो इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं ह्या कॅबिनेटच्या मीटिंग्स वगैरे आयोजित केल्या जातात. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्यानं ई कॅबिनेट प्रणालीचा स्वीकार केलेला आहे? त्रिपुरा. टोटल 4 राज्य आहेत: उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा. ओके. नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आलेला आहे, त्याचं नाव आहे गडकरी. राहुल चोपडा यांनी यामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका पार पाडलेली आहे आणि अनुराग भुसारी यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एक गरबा गाणं त्या ठिकाणी लिहिलं होतं, त्याचं नाव आहे माडी. हे माहीत असू द्यात, नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गरबा गाण्याचं टायटल काय आहे? तर ते माडी आहे. नंतर भारतीय भाषा उत्सवाची सुरुवात लखनौमध्ये झालेली आहे आणि हा 75 दिवसाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. मणिपूरमध्ये मध्यंतरी मोठ्या प्रमाणात हिंसा सुरू होती. वांशिक जाळपोळ त्या ठिकाणी झालेली होती. सो हिंसा रोखण्यासाठी मणिपूर राज्यानं वन फोर्स वन डिस्ट्रिक्ट नावाचा व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. नीर महाल जल महोत्सव त्रिपुरा राज्यामध्ये साजरा केला जातो. जसं आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं जातं, तसं आसाम राज्यामध्ये लचित बोरफुकन नावाचे एक अहोम राज्याचे सेनापती होते, त्यांना मानलं जातं. आणि ह्या अहोम सेनापती लचित बोरफुकन यांचा पुतळा जो आहे तो आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. त्याचं अनावरण स्वतः मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केलेलं आहे. 35 फूट उंचीचा हा पुतळा त्या ठिकाणी आहे. सो एवढंच लक्षात ठेवा, लचित बोरफुकन यांचा पुतळा कुठं आहे? आसाममधल्या गुवाहाटी या ठिकाणी. नंतर ISO प्रमाणपत्र मिळाणारं देशातलं पहिलं महिला पोलीस स्टेशन आहे भोपाळ महिला पोलीस स्टेशन. ओके. सो हे माहिती असू द्या, असं महिला स्टेशन ज्याला ISO प्रमाणपत्र मिळालेलं आहे. नंतर शिक्षकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा निर्णय बिहार राज्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे. देशातला सर्वात उंच राष्ट्रध्वज अटारी वाघा बॉर्डर जे आहे तिथं अमृतसर पंजाब तिथं देशातला सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकवण्यात आलेला आहे. नितीन गडकरी यांनी त्याचं उद्घाटन केलं. 418 फूट उंचीचा हा फ्लॅग त्या ठिकाणी आहे. नंतर जम्मू काश्मीरमध्ये जे काही बेकायदेशीर परदेशी नागरिक आहेत त्यांची माहिती गोळा करण्यासाठी RK गोयल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ओके. येस, आलं सगळ्यांना लक्षात? चलो आपण आता क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. पहिला मुद्दा आपण बघितला, बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आलेली आहे. 2 ऑक्टोबरला त्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. बिहार हे जातनिहाय जनगणना करणारं देशातलं पहिलं राज्य आहे आणि आफ्टर बिहार राजस्थाननं पण अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. राज्याची लोकसंख्या आहे 13.7 कोटी. टोटल 214 जातींचं सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं. अतिमागास आहे 4.70 कोटी, 36% इतकं प्रमाण आहे. मागास वर्ग आहे 3.54 कोटी, 27.12 इतकी लोकसंख्या त्यांची आहे. ओव्हरऑल EBC आणि BCची एकत्रित पॉप्युलेशन आहे 8.25 कोटी आणि एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण आहे 63.14%. ओके. नंतर सर्वाधिक लोकसंख्येच्या 5 जाती आहेत. यादवांचं प्रमाण आहे 14.26%. OBC मधील सर्वाधिक लोकसंख्येच्या उपजाती आहेत यादव. सवर्णांमध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे ब्राह्मणांची. हिंदूंची संख्या सर्वात जास्त आहे अराउंड 82%. मुस्लिम 2 नंबरला आहेत, 3 नंबरला आहेत बुद्ध. साक्षरतेचं प्रमाण बिहार राज्यामध्ये 68.84. पदवीधर आहेत 6.47. PG झालेले आहे 0.82% लोकांचं. सरकारी नोकरीमध्ये आहेत 1.57.
गरीब कुटुंबांचं प्रमाण जर बघायचं असेल तर शेड्यूल कास्टमध्ये तुम्हाला जास्त दिसतंय 42.93%. ओके, सर्वात कमी प्रमाण सर्वसाधारण गटामध्ये दिसते 25.09%. ओके, राष्ट्रीय स्तरावर 2 वेळा अशा प्रकारची जातनिहाय जनगणना झालेली आहे. पहिली 1931ला आणि लेटेस्ट जी झाली ती 2011ला. त्याला सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सेस असं देखील म्हणतात. 2011च्या सेन्सेस सोबतच ही आकडेवारी रिलीज करण्यात आलेली होती. नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय निवडणूक दूत म्हणून राजकुमार राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला 33% रिझर्वेशन देण्याचा निर्णय कर्नाटकनं घेतलेला आहे, तर महिलांना 33% रिझर्वेशन देण्याचा निर्णय नागालँडने घेतलेला आहे. नंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण मध्य प्रदेशनं दिलेलं आहे आणि EWS लोकांना न्यायिक सेवांमध्ये किंवा विधी कॉलेजेसमध्ये 10% रिझर्वेशन देण्याचा निर्णय बिहार राज्यानं घेतलेला आहे. आसाम राज्यानं असा निर्णय घेतलेला आहे की राज्यातील मुस्लिम समुदायाचं सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं मूल्यांकन त्या ठिकाणी केलं जाईल. राजस्थानमध्ये टोटल 53 जिल्हे त्या ठिकाणी झालेले आहे. मध्य विभागीय परिषदेची 24वी बैठक नरेंद्रनगरला झालेली आहे, त्याचे अध्यक्ष अमित शाह होते. उत्तर विभागीय परिषदेची बैठक अमृतसरला झालेली आहे, त्याचे पण अध्यक्ष अमित शाह त्या ठिकाणी होते. नंतर तामिळनाडूमध्ये तंजावर इथं जी काही एकनकोट्टई नावाची संस्था आहे त्याला डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ओके, नंतर KTB भारत हे हम नावाचे एक ॲनिमेशन फिल्म केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्र्यांनी रिलीज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील विस्मृतीत गेलेले आणि उपेक्षित राहिलेले विशेषतः महिला आणि आदिवासी लढवय्ये यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा हा ॲनिमेशन फिल्म आहे. महुआ मोईत्रा ज्या लोकसभेतील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या महिला त्या ठिकाणी खासदार आहेत, त्यांच्यावर दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून पैसे घेऊन लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्याचे आरोप त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. 49वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस डेहराडून इथं पार पडली. उत्तराखंडनं त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. कॅबिनेट प्रणाली लागू करणारं राज्य आहे त्रिपुरा. हे देशातलं एकूण 4थं तर ईशान्य भारतातलं 2रं राज्य आहे. नितीन गडकरी यांच्या जीवनावर गडकरी नावाचा मराठी चित्रपट येतोय, त्याच्यामध्ये नितीन गडकरींची भूमिका राहुल चोपडा यांनी पार पाडलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी एक गरबा गाणं लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे माडी. हिंसा रोखण्यासाठी मणिपूर राज्याने एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. 1 डिस्ट्रिक्ट 1 फोर्स 1 डिस्ट्रिक्ट. नीरमहाल जल महोत्सव त्रिपुरामध्ये आहे. अहम सेनापती लचित बोरफुकन यांचा पुतळा गुवाहाटी राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. ISO प्रमाणपत्र मिळवणारं देशातलं पहिलं महिला पोलीस स्टेशन आहे भोपाळमध्ये. शिक्षकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा बिहार राज्याने दिलेला आहे. देशातला सर्वात उंच राष्ट्रध्वज अमृतसरमधल्या अटारी वाघा बॉर्डरवरती उभारण्यात आलेला आहे. नितीन गडकरी यांनी त्याचं अनावरण केलं. 418 फूट उंचीचा हा ध्वज त्या ठिकाणी आहे. जम्मू काश्मीरमधले जे काही बेकायदेशीर परदेशी नागरिक आहेत त्यांची माहिती गोळा करण्यासाठी RK गोयल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सो आजच्यासाठी इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.